मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात घडामोडींना वेग आला। पोलिसांनी या प्रकरणात सहभाग असलेल्या आरोपींची राज्यातील विविध भागातून उचलबांगडी करायला सुरुवात केली। पोलिसांनी नांदेडमधून डॉक्टर संभाजी वायवसे आणि त्यांची वकील पत्नीला ताब्यात घेतलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी डॉक्टर वायवसे यांना सुदर्शन गुले यांच्याशी संपर्क साधला होता। त्यानेच आरोपींना पळून जाण्यास मदत केली। शिवाय आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे पुरवल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलीस SIT आणि CID ॲक्शन मोडमध्ये आले। त्यांनी शुक्रवारी डॉक्टर संभाजी वायवसे आणि त्यांच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलं। डॉक्टर वायवसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन गुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा आणि त्याला पैसे पुरवले अशी चर्चा आहे। डॉक्टर वायवसे हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो। या वायवसे दाम्पत्याला पोलिसांनी नांदेडमधून ताब्यात घेतला आहे। त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली। यातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत। दुसरीकडे बीड पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली। पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि त्यांचा साथीदार सुधीर सांगळे याला अटक केली। पोलिसांनी शनिवारी पहाटे दोघांना अटक केली। त्यांना बीडला आणलं जात असून लवकरच पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केलं जाणार आहे। या अटकेच्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत। या दोन मुख्य आरोपींसह पोलिसांनी आणखी एका संशयिताला मुंबईतून ताब्यात घेतला। या संशयिताचं नाव सिद्धार्थ सोनवणे असून देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी तो बीडमध्ये होता। यानेच मारेकरांना संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टिप दिली असा आरोप आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन गुले पोलिसांच्या हाती लागल्याने या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा होऊ शकतो। सगळा घटनाक्रम पोलिसांना समजू शकतो।